सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. सर्वांनी टाळ्या वाजवा. चला बंद करा, बंद करा. हॅलो, बघा आमच्या आयोजकांना विनंती असेल, आपण आपले स्वयंसेवक मैदानावरती पाठवा आणि जे प्रेक्षक आहेत ना त्यांना लगेच बाहेर काढा. कारण आमदार साहेब या ठिकाणी बसले, ते मोलाचा वेळ खर्च करून या ठिकाणी आलेत आणि थोडी क्रिकेटची शिस्त सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवणं गरजेचं आहे. साहेब खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि मॅच अर्धा पाऊण तास झाला, अजूनही मॅच चालू झालेली नाही आहे. आणि दोन दिग्गज खेळाडू मैदानावरती आहेत, कृष्णा सातपुते आणि उस्मान पटेल. आणि अशा वेळेला सगळ्या पब्लिकला आमची विनंती असेल, कळकळीची विनंती असेल, आपण लगेच मैदान सोडायचं आहे. आणि ज्यासाठी खऱ्या अर्थानं हा सर्व खटाटोप आपण केला आहे, ती फायनलची मेगा फायनलची लढत आता मैदानावरती होणार आहे. 4 षटकांचा मॅच असेल. सगळ्या पब्लिकला विनंती, आपण लगेच मैदान सोडा आणि बाउंड्री लाईन पासून 1 फूट अंतरावर बाहेर बसा, जेणेकरून कोणताही निर्णय देण्यासाठी आपल्याला व्यत्यय येणार नाही. चला सगळ्यांनी बाहेर निघा. आणि या ठिकाणी जे 2 सुपरस्टार आहेत ना साहेब, एक पनवेल रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातला तळोजे गावातला हा खेळाडू उस्मान पटेल, तर एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातल्या कुरुडवाडी गावातला सुपुत्र आहे कृष्णा सातपुते. चला पाहूया रणसंग्राम आहे क्रिकेटचा. हॅलो, आणि आपण जर बघितलं ना सर, तर कुरुडवाडी गाव बरंचसं आतमध्ये आणि आतमध्ये एकदम असं ग्रामीण भाग आहे आणि तिथे क्रिकेटला एवढी क्रेज नाही आहे, परंतु तिथून एक मोठा सितारा उभा राहिला. आणि त्यानंतर तळोजाचा विचार जर केला तर पूर्ण 4 बाजूने MIDC आले, कंपन्या आहेत, त्यानंतर बिल्डिंग्स वाढल्यात, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे, त्यांना खेळायला ग्राउंड नाही आहे तळोजेवाल्यांना, परंतु तिथून सुद्धा उस्मान पटेल सारखा खेळाडू उभा राहिला. म्हणजे गगन भरारीचं वेळ हे रक्तात असणं गरजेचं आहे. आसिफ बजाज या ठिकाणी यायचे. आसिफ बजाज. चला सर, तुम्ही सांगितलं हेच आहे, शिस्तीचं क्रिकेट आहे सर कुर्ल्याचं. चला अनिल राठोड साहेब, आमचे समालोचकांना समालोचन करायचंय. सर पाहिलं का, सर्व मैदान खाली झालं. सर्वांचा सन्मान केला जाणार आहे KPLच्या माध्यमातून. थोडं त्याला समालोचन करू द्या आमच्या समालोचकांना. आपला खालापूरचा आवाज थोडं. आसिफ सर थोडं आमच्या समालोचकांना प्लीज, सर्व व्हॉलंटियर्सला विनंती आहे, आमच्या ओमकार गुरव सरांचा आवाज ऐकू द्या. हॅलो, पहिलाच बॉल खेळपट्टीवरती पडला जातोय. डॉट बॉल. पहिला डॉट बॉल येतोय. कृष्णा सातपुते स्ट्रायकर एंडवरती आहे आणि पहिला डॉट बॉल मैदानावरती टाकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पहिलं षटक फेकतोय. यावेळेला सनी पव्वा गोलंदाजी मार्कर. हा चेंडू बघा, पुन्हा एकदा गोलंदाजी जबरदस्त तिखट होतीये आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा बीट केलं कृष्णा सातपुतेला. 2 चेंडू खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती निर्धाव पडले गेलेत आणि आता धुरळा मैदानावरती आहे आणि त्यामुळे थोडासा व्यत्यय आपल्याला पाहायला जरूर मिळेल, कारण फ्लड लाईट्स ऑन आहेत आणि अशा वेळेला वातावरण क्लिअर होणं गरजेचं आहे. परंतु प्रेक्षक मैदानावरती गेले आणि त्यामुळे धूळ मैदानावरती अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्या कारणानं 2 चेंडू मैदानावरती निर्धाव पडले गेले. विकेट किपर उस्मान पटेल आहे, गोलंदाज तयार. हा चेंडू ज्या फटक्यासाठी हा फलंदाज जाणला जातो तो फटका या ठिकाणी सजवला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू वाटचाल करेल. 4 धावसंख्येसाठी येतोय पहिला चौकार. कृष्णाने साहेबांना सलामी दिलीये का माझ्या नावाचा गाजावाजा होतोय, त्यानं दाखवून दिलं मी आलोय कुर्ल्यात तुमचं मन जिंकण्यासाठी. क्रिकेटच्या खेळाला नक्कीच आज आकार दिला जातोय. बघा कृष्णा या ठिकाणी चौकार ठोकतोय आणि चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या धावसंख्येवरती. 3 बॉल संपलेत. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
सर्व प्रेक्षकांनी थोड्या टाळ्या वाजवायच्या. अशा व्यक्तीचा सन्मान आहे. आपल्या कुर्ला विधानसभेचा बुलंद आवाज, धडाडणारी तोफ, महाराष्ट्र विधानसभेत ज्यांच्या नावाचा गाजावाजा होतो, कारण आपल्या कुर्ल्याचे सुपुत्र आहेत. साहेब, असंच आमच्या केपीएल वर प्रेम राहू द्या. आमचे अनिल राठोड अँड इम्रान खान, केपीएल नावाचं वादळ आलं. इम्रान खान आणि अनिल राठोडच्या संकल्पनेतून साकार झाली केपीएल. सन्मान होतोय आपल्या माणसाचा. टाळ्या वाजवा मित्रांनो, प्लीज सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या शिवसेना प्रतोद आहेत साहेब आणि आपल्या विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि डॅशिंग आमदार म्हणून नक्कीच महाराष्ट्र विधानसभेत ज्यांचा गाजावाजा तेच आपले मंगेश भाऊ. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा या ठिकाणी आता प्रत्येकाचा सन्मान होणार आहे. पहिला सन्मान आमच्या विनोद कांबळे साहेबांचा, जे विधानसभा प्रमुख आहेत. सन्मान अनिल दादा आणि जय साहेबांच्या हस्ते सन्मान होतोय. चला लवकर पाहुण्यांचा सत्कार, कारण मराठी संस्कृती आहे. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आपली संस्कृती आहे. नक्कीच केपीएलच्या माध्यमातून प्रत्येकाचा सन्मान होणार आहे. मायेची शाल दिली जाते. दादा, ही शाल तुला नक्कीच राजकारणातही तू यशस्वी होऊ दे आणि विनोद दादासाठी टाळ्या वाजवा. असंच आमच्या केपीएल वर प्रेम राहू द्या. प्रत्येकाचा सन्मान होणार आहे. मराठी संस्कृती आहे. उज्ज्वला शहा मॅडमचा सन्मान होतोय. उज्ज्वला शहा मॅडमचा सन्मान होतोय. त्या उपविभाग प्रमुख आहेत. परंतु ताई, महिलाही क्रिकेट खेळतात. या क्रिकेट खेळामध्ये महिला तर सर्व क्षेत्रात पुढे आहेत. नक्कीच तुम्हाला ही शाल मायेची आहे. आमचे जय साहेबांच्या हस्ते टाळ्या वाजवा मित्रांनो. फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून, फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून सर्वांचा सन्मान केला जातोय. रोहन पाटील यांचा सन्मान होतोय. या स्थानिक शाखा प्रमुख आहेत 169 चे. चला अनिल राठोड साहेब, मायेची शाल आहे. रोहन पाटील आमचे मित्रच आहेत, परंतु क्रिकेट खेळावर प्रेम आहे. चंद्रकांत बनगर साहेबांचा या पुढील सन्मान असेल. उपविभाग प्रमुख आहेत. चंद्रकांत बनगर यांचा सन्मान केला जातोय अनिल राठोड साहेबांच्या हस्ते. चंद्रकांत बनगर. चला मायेची शाल. राजू पवार यांचा पुढील सन्मान असेल. राजू पवार राजेश साहेबांच्या हस्ते. राजेश चला सन्मान करायचा आहे राजू पवार साहेबांचा. राजेश, चला राजेशजी लवकर. मायेची शाल आहे राजू पवार साहेबांना. या पुढील सन्मान संजय कदम साहेबांचा, जे एक डॅशिंग उपविभाग प्रमुख म्हणून या कुर्ला विभागाचं नेतृत्व करतायत. संजय कदम उपविभाग प्रमुख. चला या लवकर साहेब, कारण आम्हाला टाइम इज मनी आहे क्रिकेटमध्ये. हॅलो, या पुढील सन्मान प्रकाश बसरूर साहेबांचा. कार्यालय प्रमुख आहेत प्रकाश बसरूर, परंतु साहेबांना सावली म्हणून प्रकाश दादांचं नाव जरूर घ्यावं लागेल. प्रकाश बसरूर यांचा सन्मान होतोय. कार्यालय प्रमुख आहेत. नेहमीच दादाचं क्रिकेटला फार महत्वाचं आहे आणि हे दादा आयुष्यात प्रत्येकाच्या महत्वाचा आहे. चला सन्मान आहे प्रकाश दादाचा. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि या बॉलवरती चांगला फटका. 1 धाव या चेंडूवरती मिळते. 1 धावेच्या मदतीने 15 धावा आता धावफलकावरती लागल्यात. या ठिकाणी सन्मान चंदनदादा पाटेकर यांचा अनिल राठोड यांच्या हस्ते. चंदनदादा पाटेकर, नवीन कुर्ल्याची जबाबदारी आली आहे, परंतु क्रिकेट खेळातही अनिल राठोड सन्मान करतायत.
या पुढील सन्मान अशोक कांबळे साहेबांचा सन्मान आहे. विधानसभा सहसमन्वयक आहेत अशोक कांबळे साहेब, ज्यांचं क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. मायेची शाल आहे साहेब, ही शाल तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल. भगवी शाल आहे. या पुढील सन्मान सचिन कोठावळे साहेबांचा, जे विधानसभा कार्यालय प्रमुख आहेत. चला साहेब या, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी खर्चिक केला आहे, कारण तुमचा सन्मान ही आपली मराठी संस्कृती आहे. चला अनिल राठोड साहेबांच्या हस्ते सन्मान होतो. पुढील सन्मान सचिन बोरकर साहेब, जे डॅशिंग शाखा प्रमुख म्हणून 170 विभागात जे कार्य करतायत असे सचिन बोरकर दादा, तुमचा सन्मान केला जातो या KPLच्या माध्यमातून. सचिन बोरकर नक्कीच एक चांगलं नेतृत्व, चुनाभट्टी विभागात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. पुढील सन्मान संजय तेलोरे साहेबांचा, जे कलिना विभागातील शाखा प्रमुख आहेत. चला साहेब या, तुमचा सन्मान आहे तेलोरे साहेब. पुढील सन्मान वैभव खैरे. चला आले तेलोरे साहेब. पुढील सन्मान वैभव खैरे साहेबांचा आहे, जे शाखा सहसंघटक आहेत. चला वैभव खैरे. 3 दिवस आम्हाला मुलाचं सहकार्य राहिलंय, कारण मित्र आहेत अनिल राठोड साहेब, सहकार्य केलंय अनिल दादाला. मायेची शाल आहे, मित्रानं मित्राचा केलेला हा सन्मान आहे. नक्कीच आयुष्यात लक्षात राहण्यासारखे क्षण असतात, कारण या क्रिकेटच्या खेळानंच तुम्हा आम्हा साऱ्यांना एकत्र आणलं जातं. आणि आता अशा व्यक्तीचा सन्मान आहे, जे आपल्या विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून नाव लवली भाई यांचा सन्मान आहे. प्रत्येकाने टाळी वाजवा, कारण कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे लवली भाई सन्मान करायचा आहे. अनिल राठोड साहेब, प्रत्येकाचा सन्मान केला जातोय, कारण अनिल दादा 10 वर्ष KPL मध्ये अनिल दादाचं मोलाचं सहकार्य राहिलंय. धनंजय मोरे उपशाखा प्रमुख, नक्कीच धनंजय मोरे साहेब यायचंय, तुमचा सन्मान केला जातोय. धनंजय मोरे. त्याच्यानंतर जगदीश रणशूर उपशाखा प्रमुख. चला धनंजय मोरे साहेब, तुम्हाला मायेची शाल आहे, KPLच्या माध्यमातून तुमचा सन्मान होतोय. हीच भगवी शाल साहेब, तुम्हाला आयुष्यात नक्कीच लक्षात राहील तुमचा हा सन्मान. जगदीश रणशूर उपशाखा प्रमुख. विजय सांगळे विधानसभा सहसंघटक, विजय सांगळे. चला विजय दादा नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारं कापूस कामगार नगर विभागातील नेतृत्व आहे. परंतु बघा मैदानात काय चौफेर फटकेबाजी चालू आहे. कृष्णा नावाचं वादळ घुमतंय, कृष्णा आणि कृष्णा. पुढील सन्मान प्रभाकर तिर्लोटकर साहेबांचा उपशाखा प्रमुख आहेत. परंतु सर्वांनी आधी टाळी वाजवा अनिल राठोड साहेबांसाठी. प्रत्येकाचं विशेष लक्ष साहेब 3 दिवस केलं आणि 10 वर्ष या KPLला विशेष सहकार्य राहिले. आणि इम्रान खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेली KPL आज 10 वर्ष अभिमानाची आहे, स्वाभिमानाची आहे. कारण माझ्यासारख्या समालोचकाला पण इम्रान खान मुळेच तुमच्यापर्यंत माझा आवाज ऐकू आला. 3री ओव्हर मैदानावरती चालू आणि 29 धावा धावपलकावरती आहे. 3ऱ्या ओव्हर मधले 4 बॉल संपलेत. या पुढील सन्मान डॉक्टर अमित शोभावत साहेब. नक्कीच साहेबांचं क्रिकेटवर प्रेम आहे, कारण स्वतः एक क्रिकेटर आहेत. हॅलो, चला प्रेक्षकांनी बाहेर यायचं. प्रेक्षकांनी कोणी मैदानावरती जाऊ नका, मैदानावरती कोणी जाऊ नका. चला लगेच मैदानात सोडायचंय. मॅच महत्वाची मैदानावरती चालू आहे. मेगा फायनल या संपूर्ण स्पर्धेची आणि कोणीही मैदानावरती जाऊ नका. चला या पुढील सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा आहे, साहेबांच्या कार्यालयात जेव्हा जाल ना
तेव्हा प्रदीप काळे तुम्हाला नक्कीच साथ देणार. बघा प्रत्येकाचा सन्मान केला KPL मध्ये. प्रदीप काळे ज्या ठिकाणी तुम्ही असाल लवकर या. तुम्ही सहकार्यालय प्रमुख आहात परंतु सन्मान आलेही. बघा हीच आहे शिवसेना. नक्कीच धावून येणार नेतृत्व आहे या नावाचं. नक्कीच त्या पक्षाचं 4 शब्दानं आपल्या महाराष्ट्रात नक्कीच साथ दिले. त्या नावाला शिवसेना म्हणतात. सर्वांनी लक्षात ठेवा शिवसेना कधी हाक द्या मंगेश भाऊंना तुम्हाला साथ देणार असं व्यक्तिमत्व मंगेश कुडाळकर साहेब. सौ वनिता चाळके मॅडम ज्या उपविभाग प्रमुख आहेत त्या आमच्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आल्या आहेत. परंतु ताई तुमचा सन्मान करणं ही आमची संस्कृती आहे. सर्व प्रेक्षकांनी थोडं मागे व्हायचंय. स्टेजच्या जे समोर प्रेक्षक आहेत थोडं मागे व्हायचंय. धावफलकावरती धावा आहेत टोटल 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. या पुढील सन्मान सौ वैशाली वाकणकर विधानसभा समन्वयक उज्ज्वला ताई सन्मान करतील. ताई ही मायेची शाल आहे. उज्ज्वला ताईंच्या हस्ते सन्मान होते. ताई ही मायेची शाल नक्कीच तुम्हाला राजकीय सामाजिक क्षेत्रात ही शाल तुम्हाला भगवी शाल आहे. हा KPL मानाचा सन्मान आहे. आणि टाळ्या वाजवा मित्रांनो. महिला आहेत परंतु सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. या पुढील सन्मान हॅलो यानंतरचा सन्मान आहे ज्यांनी या कुर्ला नेहरू नगरचं नाव खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी उंचीवरती नेऊन ठेवलं आणि देश विदेशामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी जाऊन चांगला खेळ केला तो ओमकार देसाई यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांना विनंती असेल आई आपण या ठिकाणी साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. उज्ज्वला ताई यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सगळ्यांनी टाळ्या यांच्या मातोश्री आपल्या ओमकार दादाची आई आहे मातोश्री आहेत. नक्कीच एक स्त्री आहे जिच्या पोटी जन्म घ्यावा असं नेतृत्व असतं. जो ओमकार दादा आपण पाहिला ज्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला दिलेलं दान आहे कोहिनूर हिरा जिच्या पोटी जन्म घेतला त्या मातोश्रीचा सन्मान केला जातोय. हॅलो सुरेश महेश माळे मंगेश भाईंचे पार्थ यांचाही इथे सत्कार करण्यात येत आहे. सुरेश महेश माळे पार्थ या. हॅलो हां बघा आता स्वागत समारंभ झालेला आहे. धावफलकावरती धावा लागल्यात. 48 धावसंख्या धावफलकावरती आहे. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि या सर्व मान्यवरांचा स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळाली. परंतु काय फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. कुर्डुवाडीचा कोहिनूर हिरा खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानावरती आक्रमण चढवतोय. याही चेंडूवरती लगावला जातोय षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते टोटल 54 धावसंख्येवरती. सुरुवात खऱ्या अर्थानं अडखळ झाली परंतु त्यानंतर काय फटकेबाजी चालू आहे. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. ओमकार सर थोडी क्षमा असावी. शेवटचा सन्मान आहे अशा व्यक्तिमत्वाचा
नक्कीच क्रिकेटसाठी आलेत, क्रिकेटवर प्रेम आहे. कलिना विधानसभा प्रमुख श्री दशरथ सकपाळ यांचा सन्मान जय कुडाळकर साहेबांच्या हस्ते होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. ओमकार सर, आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर आदरणीय दौलतजी फुलवारी साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालं. तर वेलकम सर, आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आदरणीय दौलतजी फुलवारी साहेब शाखा प्रमुख 151 यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ज्यांचा अतिशय सुमधुर आवाज आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं, सूत्रसंचालन पाहिलं, आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण पाहिलं, ते सागरजी सावंत यांचा देखील आपण या ठिकाणी शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. हॅलो, चला फोटो कोणीही काढायचे नाहीयेत. फोटो काढण्यासाठी मॅच झाल्यानंतर तुम्ही बिंदास फोटो काढा. आता कोणीही फोटो काढण्यासाठी मैदानावरती प्लीज येऊ नका. सर्वांना विनंती आहे, वायसीसी ग्रुप थोडं कंट्रोल चला. वायसीसी ग्रुप आपण लगेच मैदानावरती रवाना व्हायचंय आणि सगळ्या पब्लिकला बाहेर काढा. या ठिकाणी आपण दौलत साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करतो. शाखा प्रमुख आहेत 151 यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालाय. तर ओंकार, या ठिकाणी सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी केलाय. आमच्या काही मॅच ऑफिशियल्स आहेत, यांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी घेऊयात. खरं तर ज्यांच्या माध्यमातून अचूक न्याय निवाडा केला गेला. खरं तर क्रिकेट म्हटलं तर पंचांची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची असते. तर आमच्या चारही पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. सर, आपण यायचं आहे आता बोलतोय. चला, मॅच चालू ठेवणार आहेत आणि नंतर आपण सन्मान घेऊयात. यस. हॅलो, बघा तिन्ही दिवसामध्ये सर सर्व काही सुरळीत पार पडले. एखाद्या संघाला गालबोट लागता कामा नये. पब्लिकला विनंती असेल आपण बाहेर व्हायचंय. बाउंड्री लाईनच्या आपण बाहेर या. समोर व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती असेल आपण मैदान सोडायचंय. कारण 10 वर्षामध्ये 10व्या वर्षी ही स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपामध्ये होतीये आणि अशा वेळेला आता थोडासा प्रकाश कमी असतो नाईटला, त्यामुळे एखाद्या संघावरती अन्याय होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला विनंती आहे प्रेक्षकांना, खरोखर आपण जर क्रिकेटचे प्रामाणिक चाहते असाल, प्रामाणिकपणे क्रिकेट प्रेमी असाल, तर आपण मैदान सोडाल. व्यासपीठासमोर स्टेजच्या समोरची पब्लिक. हॅलो, आसिफ सुबोध सर, आपण यायचंय. सुबोध सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय सुबोधजी गडसे सर, लालबाग मुंबई, या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला लाभले आणि त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूयात. बघा, मुंबईची शिस्त तुम्हाला जर महाराष्ट्राला दाखवायची असेल ना, तर तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर यावं लागेल. मुंबईची शिस्त तुम्हाला दाखवायची असेल तर मैदान तुम्हाला सोडावं लागेल. आणि आमच्या मुख्य मंचाच्या समोरून प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचंय, कारण सामना महत्वाचा आहे मित्रांनो. अंतिम टप्प्यामध्ये टॉस बॉक्स जवळ पण भरपूर प्रेक्षक, त्या साईडला डाव्या साईडला, टॉस बॉक्सच्या डाव्या साईडला सुद्धा भरपूर प्रेक्षक आहेत. इकडे उजव्या बाजूला आहेत. मेगा फायनलची मॅच आहे, सिरियसली घ्या जरा. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आणखीन एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्या सत्काराशिवाय, मी म्हणेन हा सत्कार समारंभ पूर्ण होणार नाहीये. स्पर्धा जरी 3 दिवसीय असली तरी या स्पर्धांची पूर्वतयारी गेल्या 1.5 महिन्यांपासून ज्यांनी केली, अथक परिश्रम घेतलं आणि आमच्या सर्वांना ज्यांना एक खंबीर नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून लाभलं, त्या जयदादा कुडाळकर युवा सेना विभाग प्रमुख यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय. खरं तर या विभागातील भविष्यातील नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतो युवा सेनेच्या माध्यमातून आणि जयदादांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय. मायेची भगवी शाल आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक फोटो फ्रेम ज्यावरती अखंड आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन मात्र या ठिकाणी हा शुभ सन्मान केला जातोय. खरं तर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाम उल्लेखानच आपल्या शरीरामध्ये रक्त संचारतं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक नवी ऊर्जा, नवचैतन्य निर्माण होतं. ते मात्र
बघा मुंबई क्रिकेटची शिस्त आम्ही फार मोठ्या प्रमाणात बघितली आहे आणि अशी पब्लिक जर करत असेल ना तर याला काय अर्थ नाही आहे. आमदार साहेबांनी खूप काही मोठी स्पर्धा एवढी आयोजन केलं गेलं आणि त्यासाठी आपण सपोर्ट करा. तर तुम्ही आदित्य दर्दी पाल साहेब प्रेक्षक आपण देखील यायचं, आपलं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय आदित्य पाल साहेब. मोठी स्पर्धा आहे, दर्दी प्रेक्षक आहेत आणि खरोखर खऱ्या अर्थानं एक जबरदस्त क्रिकेटचे प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच मैदानावरती चालू होईल. कृष्णा सातपुतेनं आक्रमण चढवलं शेवटच्या क्षणाला. सरक 4 षटकारासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सलाम भाई यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक आहे सगळ्यात सलग 4 षटकारांसाठी. तर युवा सेना कार्यालय प्रमुख आदरणीय आदित्य पाल साहेब यांचा देखील आपण येतो. आदिश टपाल साहेब, यस आदिश जे टपाल साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर साहेबांना विनंती आहे की या सर आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण आपण नेहमी म्हणतो अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. यानंतर पुढील सत्कार असेल आदित्य शिंदे साहेबांचा. तर मी आदित्य शिंदे साहेबांना विनंती करतो की या आपण पुढे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदित्यजी शिंदे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. खरं तर आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक सन्माननीय मान्यवरांची आपल्याला मंडळी या व्यासपीठावरती पाहायला मिळेल आणि हा स्वागताच्या सोहळ्यासाठी आपल्याकडे जो वेळ असेल ना तो वेळ देखील कमी पडेल आणि अगदी तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर कुर्ला समन्वयक आदरणीय ओमप्रकाश धाबरिया साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. तर यायचं आहे ओमप्रकाश धाबरिया साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान. हे सर्व युवा सेनेचे पदाधिकारी आहेत आणि खरं पाहिलं तर युवा सेनेच्या माध्यमातून यांचं कार्य देखील उल्लेखनीय आणि अप्रतिम राहिलंय. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय ओमकारजी सिसोडे उपशाखा प्रमुख युवा सेना यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय. ओमकारजी सिसोडिया साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती. हे सर्व आमच्या युवा सेनेचं नेतृत्व आहे. भविष्यातील हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय युवा सेनेच्या माध्यमातून. तर सोशल मीडिया समन्वयक रिहान सुर्वे यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये बरंचसं काही नाट्यमय घटना घडत आहेत पहा. म्हणूनच आम्ही प्रेक्षकांना म्हणतो की मित्रांनो थोडंसं बाउंड्री लाईन पासून बाजूला व्हा, कारण क्षेत्ररक्षक वेगाने येत असतात आणि त्यामुळे इंजरीचे चान्सेस खेळाडूंना आणि अगदी त्याच वेळेला तुम्हाला देखील होण्याची शक्यता असते. तर आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय तनिष साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करणार आहोत. तर तनिष साहेब आपण देखील यायचं आहे. युवा नेतृत्व, खरं तर युवकांचा समावेश हा उल्लेखनीय आहे आणि युवकांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि युवकांच्या पाठीशी जर जयदादांसारखं नेतृत्व असेल ना तर ती स्पर्धा असो ते आयोजन असो हे यशाच्या उंच शिखरावरती असणार यात तेळ मात्र शंका नाहीये. एक यशस्वी आयोजन ना भूतो ना भविष्यती अशी गर्दी आपण या मंचावरती. यानंतर या सुबोधजी गडसे सर लालबाग मुंबई यांचा पंच आहेत आणि त्यांचा मात्र आपण शुभ सन्मान करणार आहोत. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. एकूण धावा धावफलकावरती आहेत. इथे डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे धावा सांगता येणार नाहीत. डिसिजन आल्यानंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत धावा पोहोचवू. विजयासाठीचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे 56 धावांचं. पण 56 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडंसं आपण आता मैदानाच्या दिशेनं देखील कॉन्सन्ट्रेट करूया. मोठ्या संख्येनं सन्माननीय अतिथी आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हा देखील कार्यक्रमाचा एक भाग आहे. खरं तर हे शिवसेनेवरती असणारं प्रेम आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून या विभागाला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या नेतृत्व आणि त्याचबरोबर या विभागामध्ये जे कार्यक्षम आपले सर्व पदाधिकारी आहेत ना त्यांच्या माध्यमातून मात्र सातत्यानं
आणि यानंतर मात्र आणखीन एक विशेष सन्मान आपण घेऊया. आदरणीय अनिलजी राठोड साहेब या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य लाभलं, आणि हे फक्त यावर्षी करता नाहीये मित्रांनो, तब्बल 10 पर्व ज्यांचं अमूल्य. तर इथे निर्णय आलाय, जितक्या धावा काढल्यात त्या काउंट केल्या जातील आणि आय थिंक पंचांचा दुजोरा येईल. 2 धावा घेतल्यात. येस. तर अनिलजी राठोड आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या पाठीमागे असणार तर अनिलजी राठोड यांचा आपण सन्मान करूया. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत पहा, जल्लोष पाहायला मिळतोय, कारण विकेट आहे फलंदाज उस्मान पटेलची. चला, सलग 4 षटकारांसाठी मात्र 2100 रुपयांचं पारितोषिक आलं आदरणीय सलामबाई यांच्याकडनं. पहा जल्लोष, पहा आक्रोश, पहा या ठिकाणी खेळाडूंचा, मात्र प्रेक्षकांचा देखील तितकंच मनोरंजन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ना भूतो ना भविष्यती अशी एक स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. आणि कुर्ला नेहरू नगर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मात्र या ठिकाणी आपल्याला हा जल्लोष पाहायला मिळतो. पहा, प्रेक्षकांना विनंती, कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका मित्रांनो. सेल्फी आपल्या सर्वांना मिळेल, आपल्या चाहत्या खेळाडूंबरोबर आपल्याला सेल्फी जरूर मिळेल, परंतु खेळ पूर्ण होऊ द्या. आणि खेळानंतर मी YCC ग्रुपच्या सर्व आमच्या व्हॉलेंटियर्सला विनंती करतो की एकत्रितपणे जमा आणि या जे खेळाडू आहेत, आपले पाहुणे खेळाडू जे आहेत, आयकॉन खेळाडू जे आहेत, त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी ही आपल्यावरती आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपलं कार्य राहिलं पाहिजे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 56 धावांचं लक्ष आहे. उस्मान पटेलची विकेट आली आहे, त्यामुळे आशेचं किरण मात्र आपल्याला जरूर आलंय. धाव फलकावरती आहेत. 1 गडी बाद 2 धावा. तर या ठिकाणी पहा, 10व्या पर्वाच्या निमित्तानं खरं तर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. या दरम्यान आपण पाहूया दिनेशजी पोटे यांचा देखील आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. शिवसेनेचं आणखीन एक दमदार नेतृत्व आपण पाहतोय युवकाच्या माध्यमातून, तर यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांच्या निदर्शनास मी देऊ इच्छितो की हे 10वं पर्व आहे. यावेळेला मात्र मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय, जातोय ठीक सीमारेषेच्या पलीकडे. सिड अर्थात सिद्धार्थच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती. प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, आता हैगई केली जाणार नाहीये आपली, तर प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही मैदानाच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका. प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही मैदानाच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका. तर नक्कीच हे स्पर्धेचं 10वं पर्व आहे. 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला. साहेब खरं तर या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा जयदादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी सर्व शाळकरी मुलांना, जितके शाळकरी मुलं इथे आली त्या सगळ्यांना केक देऊन हा सेलिब्रेट केला गेला आणि अगदी त्याच वेळेला मंचावरती केक कापून देखील आपण साहेबांचा वाढदिवस साजरा केला. आणि आज जर पाहिलं तर आज प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता होती, प्रत्येक प्रेक्षकाला, आणि जी 20 रुपयाची बॉटल आहे ती 20 रुपयाची बॉटल आज 10व्या पर्वानिमित्तानं फक्त 10 रुपयाला उपलब्ध करून दिली गेली. हा अभिनव प्रकल्प आणि ही संकल्पना जयदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मांडली गेली. तर खरं तर कौतुकास्पद कामगिरी आहे. आणि आणखीन एक मी जरूर या ठिकाणी गोष्टीचा उल्लेख करेन की या मैदानावर आज तागायत ना भूतो ना भविष्यती अशी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. आणि हे यश आहे कुर्ला प्रीमियर लीगचं, हे यश आहे आमच्या जयदादांचं. खरं तर एक युवा नेतृत्व आपण पाहतोय आणि त्यांच्या संपूर्ण YCC ग्रुप असेल, इम्रान भाई असतील, अनिलजी राठोड साहेब असतील, या सर्वांच्या प्रयत्नांना आलेलं हे यश. परंतु इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्टआर्म पुल केलाय, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका येतोय फलंदाज सचिनच्या बॅट मधून, षटकार.
NB अवधचे ओनर आदरणीय मेहताबबाई साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल की या आपण मंचावरती, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओमकार देसाई यांच्या मातोश्री देखील मंचावरती आहेत आणि नुकतीच आम्हाला माहिती मिळते की आईंचा आज वाढदिवस देखील आहे. तर आई, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि आपण शतायुषी व्हावं, ही वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा. नक्कीच प्रवीण सर, तुम्ही सांगितलं त्यांचा वाढदिवस तर आहे, परंतु या आईने म्हणजे याच मातोश्रीने आम्हा कुर्लाकरांना एक कोहिनूर हिरा दिला. नक्कीच आई, तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे. परंतु या क्रिकेटच्या खेळाबद्दल दादानी याच मैदानात क्रिकेटचे धडे गिरवले, कारण शाळेत असताना याच मैदानात तुम्हीच त्याला सांगितलं असाल. परंतु दादा आज मुंबई नाही, आखाती देशामध्ये टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि आज तुमचा वाढदिवस आहे. काय सांगाल आपल्या कुर्ल्यातल्या या KPL बद्दल आणि साहेबांबद्दल? साहेबांना प्रथम मी नमस्कार करते आणि माझ्या मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर मुलगाने शाळेत असल्यापासून अगदी कॉलेजला जाईपर्यंत क्रिकेट खेळतोय म्हणून आम्हाला घरीसुद्धा एवढा माहिती नव्हता, पण तेवढे एवढं नाव कमवलं की कुर्ल्याचं नाव त्याने शिखरला नेऊन बसवलं. त्याच्या मागून माझा नातू पण आता खेळायला लागला आहे, त्याचा पण मला खूप अभिमान आहे. एवढे 2 शब्द मी सांगले. परंतु आई, तुम्ही जी मायेची थाप त्यांना दिली म्हणून आज ओमकार दादा आम्हा कुर्लाकरांना अभिमान आहे, कारण कुर्ल्याचा सुपुत्र आहे. चला, आणि विशेष आज आईंचा वाढदिवस आहे आणि जय दादांच्या हस्ते आईंचा एक छोटासा सन्मान आहे. आई आमच्या कुर्ल्यातल्या युवकांच्या वतीनं आणि ज्याच्या नियोजनाखाली ही मॅच आपण पाहतोय ना, त्या जय दादाच्या हस्ते सन्मान होतोय. साऱ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. आपल्या नक्कीच याच मातोश्रीनं आपल्या क्रिकेटला कोहिनूर हिरा दिला. त्या ओमकार देसाईच्या मातोश्री आहेत आणि शुभयोग म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. तर धन्यवाद. या ठिकाणी सागरजी सावंत, आपलं देखील विशेष कौतुक. या ठिकाणी संपूर्ण 3 दिवस आपला देखील सूत्रसंचालन, समालोचन आणि खूप सारी साथ आपली देखील लाभली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या वर्षांमध्ये हे अविस्मरणीय क्षण आहेत. आणि इथून जाताना आम्ही काय घेऊन जाणार, तर गोड आठवणी घेऊन जाणार, अविस्मरणीय क्षण घेऊन जाणार. आणि खरं तर कुर्ल्या क्रिकेट, नेहरू नगर क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जावे अशी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आतुरले आहेत. धावा किती झाल्यात, किती धावांचं कॅल्क्युलेशन आहे. डॉक्टर सईद आकिब देखील आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 16 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पहा, या ठिकाणी 16 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. विजयासाठी 56 धावांचं लक्ष होतं आणि 20 धावा धावफलकावरती आल्यात, ही माहिती मात्र मिळते. आणि 36 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू आणि 36 धावा. ओमकार, काय म्हणाल? एकंदर सामना अतिशय रंगामध्ये आलाय आणि इथे जर पाहिलं तर उस्मानची विकेट गेल्यानंतर देखील सचिननं पुन्हा एकदा आपलं संघ नेतृत्व दाखवलंय आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. फलंदाज सचिन सावंत इज ऑन फायर. 4 धावा. पण सावंत म्हटलं ना तर मी म्हणेन की या ठिकाणी सचिन सावंत खरं तर वानखेडेवरती जसं सचिनचा आवाज दुमदुमायचा ना, आज या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती मात्र सचिन सावंत नावाचा आवाज दुमदुमणार आहे. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक आतुरतेनं अगदी मी म्हणेन उत्कंठा प्रेक्षकांची शिगेला पोहोचले. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आणि क्षेत्ररक्षक येत आहेत जेलच्या खाली. मिळते आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. फलंदाज सचिन सावंत बॅक टू द पॅव्हिलियन. काय सांगाल? 3 दिवस तुम्ही समालोचन करताय आमच्या कुर्ला नगरीच्या KPL बद्दल. काय सांगाल? सॅल्यूट असेल कुर्लाकरांना. काय सांगाल तुम्ही? ग्रामीण पनवेलच्या कळंबोलीचा आवाज आम्हा कुर्लाकरांना मंत्रमुग्ध केलं. प्रवीण अर्जुने सरांसाठी टाळ्या वाजवा. नक्कीच या ठिकाणी मात्र प्रेक्षक थोडंसं कंट्रोल करा मित्रांनो. प्रेक्षकांनो, आपण मित्रांनो थोडंसं कंट्रोल करा प्लीज. वेळ आपल्यालाही दिला जाईल. 3 दिवस आपण आपल्या चाहत्या आवडत्या खेळाडूंबरोबर सेल्फी घेतलात,
परंतु आता हा क्षण शेवटचा आहे आणि आपण म्हणतो ना नेहमी, तुकोबारायांच्या अभंगामध्ये म्हटलं गेलंय की याच्यासाठी केला होता अट्टहास शेवट गोड बाबा. या स्पर्धेचा शेवट गोड करायचा मित्रांनो. आपल्याला कोणत्याही प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही, विलंब होणार नाही, वेळेचं आपल्याला मर्यादा आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपलं सहकार्य आमच्यासाठी अमूल्य आहे. चला YCC ग्रुपचे सर्व आमचे व्हॉलेंटियर्स थोडेसे ऍक्टिव्हेट व्हा. सर होणार असं, कारण प्रेक्षकांना कधीतरी पाहायला मिळत आहेत असे तारे सितारे आले. टेनिस क्रिकेटचे तारे सितारे आज कुर्ला नगरीत 3 दिवस होते. क्रीडा घरी जरी दिवाळी असते दिवाळीमध्ये, परंतु सर्व प्रेक्षक वर्ग या KPLची जे मायबाप क्रीडा रसिक क्रिकेट खेळावर प्रेम करतात ते वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात की KPL कधी येणार, KPLचा महोत्सव कधी होणार. आणि हेच उद्दिष्ट होतं 10 वर्ष. आमच्या सर्व YouTube लाईव्हच्या कॅमेरामन्सला विनंती आहे की हे मुवमेंट आपण कॅप्चर करा. आमचा जेवढा क्राऊड आहे ना तो सर्व क्राऊड आम्हाला YouTube चॅनलवर दिसला पाहिजे. मित्रांनो, आमच्या 3ही कॅमेरामन्सला विनंती आहे, जे लाईव्ह कव्हरेज चालू आहे ना त्यावेळेला मात्र हा संपूर्ण क्राऊड पाहू द्या. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांचा इशारा आलाय, इम्पॅक्ट प्लेअर इज ऑन द ग्राउंड नाऊ. इम्पॅक्ट पाहायला मिळणार का? सचिनची महत्वपूर्ण विकेट आली आहे आणि हा जो क्राऊड आहे हा प्रचंड जनसमुदाय आपण आपल्या स्क्रीनवरती पाहता मित्रांनो. आणि खरं तर न भूतो न भविष्यती अशी एक अभूतपूर्व स्पर्धा मात्र आपण या कुर्ला नेहरू नगर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहतोय आणि अनुभवतोय. थोडासा खेळ जर पाहिला तर धावा अजूनही या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात आमचे. तर संपूर्ण YCC टीम चं देखील आम्ही या ठिकाणी विशेष कौतुक करतो, कारण आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं आणि मोलाचं राहिलं आहे. चला प्लीज प्लीज प्लीज, अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सीड मैदानाच्या आतमध्ये आहे. सिद्धार्थकडनं नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षांची पूर्तता होणार का? होय, फलंदाज सीडनं भिरकावलाय चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल आणि एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय तो KF11 या संघाच्या चंबूमध्ये. आणि हाच तर थरार आहे. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. 3 आघाडीचे फलंदाज गमावलेत. ते सचिन 1 सोल्युशन या संघानं. सर काय सांगाल, कोण जिंकणार कोण हरणार? साऱ्यांना प्रतीक्षा आहे. KPLचं पर्व 10वं कोणाच्या नावावर होणार? साऱ्या कुर्लाकरांना प्रतीक्षा असते. KPL नक्कीच कुर्लाचा हा फेस्टिवल आहे, पर्व आहे 10वं. अभिमान आहे कुर्लाकरांना, कारण 10 वर्ष यशस्वीही झालेत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर सागर सर, मी नेहमी म्हणेन क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचं आयोजन करताना हारजीत हा खेळाचा भाग आहे, परंतु खऱ्या अर्थानं इथे ही स्पर्धा यशस्वी करण्याचं आवाहन होतं. हे आव्हान आपल्या कुशल नेतृत्वामध्ये लीलया पार पाडलं गेलं. त्या जयदादांचा आज विजय होईल. या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या 8ही संघांचा आज विजय होईल. या मैदानावरती उपस्थित प्रत्येक क्रीडा रसिकाचा विजय होईल. आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलं गेलं ते आमचे आदरणीय प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, सन्माननीय कुडाळकर साहेबांचा विजय हा नक्कीच होईल. साहेबांचे 2 पुत्र आहेत, एका बाजूला यश आणि एका बाजूला जय. जसं क्रिकेटमध्ये यश असतं ना तसं आता कोण यशस्वी होत आहे ते यश कुडाळकरही पाहतायत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नक्कीच या ठिकाणी यश साहेबांचं देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर सहर्ष स्वागत करूयात. असे कुशल नेतृत्व आणि अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलंय. खरं तर खूप साऱ्या आठवणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत आणि हीच ऊर्जा आहे जी पुढच्या वर्षी आणखीन दर्जेदार आयोजन करण्यासाठी आपल्याला नेहमीच या ठिकाणी प्रोत्साहित करणार आहे. आणि हे पर्व इतकं यशस्वी राहिलंय, विचार करा पुढच्या वर्षीच्या पर्वामध्ये काय पाहायला मिळेल आपल्याला. कदाचित 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज म्हणून पाहायला मिळेल. ही स्पर्धा 1 लाखाची आहे, पुढच्या वर्षी 1.5 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल. नाना प्रकारच्या संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना जयदादांच्या डोक्यामध्ये नेहमी चालतात, कारण ते स्वतः एक क्रिकेटर देखील आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. धावा धावफलकावरती येत आहेत, पहा सातत्यानं धावा येतात. इथे मात्र सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडीचा महाराष्ट्र क्रिकेट लाभलेला एक कोहिनूर हिरा अर्थातच
कृष्णा सातपुते गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. रायगड का टायगर फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही, परंतु संघ नेतृत्व त्यानं खूप छान केलं. सचिन सावंतचा खेळ खूप छान राहिला. सिडनं निर्णायक क्षणाला महत्त्वपूर्ण फलंदाजी केली आणि हा जो मार्ग होता ना फायनल पर्यंतचा तो अतिशय खडतर राहिला या दोनही संघांचा, परंतु अनेक अडचणी येत गेल्या आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. इथे यशस्वी तोच होणार जो कष्ट करणार, जो मेहनत करणार, जो जिद्दीनं खेळणार, जो चिकाटीनं खेळणार, त्या संघाचा विजय मात्र या मैदानावरती होणार. सर काय सांगाल, वेदांत देसाई फलंदाजी करतोय, आपला युवा टॅलेंट दाखवतोय. आज वेदांत देसाई ज्यानं साऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, युवा टॅलेंट आहे. नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन वेदांत आज या मैदानावरचा सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आहे, कारण एकाच इनिंगमध्ये एकाच षटकामध्ये त्याच्या खात्यामध्ये तब्बल 12,000 रुपये जमा झाले. 12,500 रुपये. तर हाही यंग टॅलेंट आहे आणि खरं तर आपण पाहतो की पैशामध्ये गणना केली जाणार नाही, परंतु जे टॅलेंट आहे ना, आपल्या आजीचा आशीर्वाद, आपल्या आईचा आशीर्वाद, मामांचा, बाबांचा, सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि त्यांना मात्र कमालीचा खेळ मैदानावर साकारला. नक्कीच या ठिकाणी पहा आणखीन एक पारितोषिक आलंय. यश या ठिकाणी यशस्वी जर झाले, यावेळेला प्लॉट मध्ये चेंडू भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहे, स्लॉट मध्ये होता चेंडू आणि भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार व फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला जमान, जर्सी क्रमांक 14. या षटकारानं धावा आल्या धाव फलकावर 35 धावा. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. पण याही चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. 7 चेंडू 21 धावा, प्रत्येक चेंडू मागे 7 बॉल रिमेनिंग, 21 धावांची गरज. इथे मात्र थोडीशी चूक होते, एक धाव घेते, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? थोडंसं खेळाडू अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर फुट ज्या वेळेला लँड झाला त्यावेळेला थोडासा मी म्हणेन की बॉडीचा संपूर्ण वेट त्याच्या अँकलवरती आला. तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. खेळाडूच्या बाजूनं आपण जास्त गर्दी करू नका, त्याला थोडासा. सर्व YCCचे आहेत, कोणी प्रेक्षकांनी जाऊ नका आतमध्ये. YCCचे ज्यांनी आयोजन केलंय ना ते स्वतः इम्रान खान त्या ठिकाणी काळजी घेणार, कारण हेच कुर्ल्याचं सर वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाची काळजी घेतली जाते, प्रत्येकाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. परंतु सर 35 आकडा फार महत्त्वाचा आहे. 35 शालेय जीवनात जर आपण पाहिलं ना त्या 35 मार्काला महत्त्वाचं असतं, कारण आपण शालेय जीवनात जेव्हा पेपर सोडवतो ना त्या 35 आकड्याने आपण पास होतो. सांगा पुढे 35 लकी ठरेल का वेदांतला? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती आल्या. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नव्हता. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावा गरज आहे. 6 बॉल 20, 6 चेंडू 20 धावांची गरज. सर तुम्ही 3 दिवस समालोचन करताय, 20 रनों की जरूरत. काय सांगाल आज होईल का त्या खेळपट्टीचा जर विचार केला तर? नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आणि इम्पॉसिबल शब्दाला जर तुम्ही सकारात्मक घेतलात ना तर तो शब्द देखील फोड करून वाचा, आय एम पॉसिबल. सर वेदांच्या आजीला विचारूया, कारण आजीला माहित असणार नातू जिंकवेल का. आजी नेहमीच शाबासकीची थाप देत असते नातवाला. माझे तर आशीर्वाद आहेतच त्याला, पण जिंकेल हरेल हे क्रिकेटवरती आहे. येस, नक्कीच आजी क्रिकेटचा खेळ जिंकणार आहे. आज या मैदानावरती वेदांत जिंकेल की नाही हे सांगता येणं थोडंसं कठीण आहे, परंतु त्यानं सर्वांची मनं जिंकलेत हे नक्की. आज त्यानं असा प्रकारचा खेळ केलाय ना की आपल्या संपूर्ण कुटुंबाला गर्व वाटावा असा खेळ त्यानं, हेवा वाटावा असा खेळ त्यानं या मैदानावरती केलाय. आणि अगदी त्याच वेळेला इथे आपण युवा नेतृत्व पाहतोय. आदरणीय जयदादाने देखील एक अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या मैदानावरती साकारलंय. काय कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डॉक्टर साहेब आम्हाला माहिती देत आहेत 20 धावांची गरज. खरं तर गुणसंख्यांक लेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांची साथ आम्हाला गेली 3 दिवस मिळाली, मी साहेबांना सांगू इच्छितो की नागपूर या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत.
4 दिवसांची सुट्टी काढून खास या स्पर्धेसाठी आलेत आणि एक डॉक्टर गुणसंख्यकाची लेखकाची भूमिका बजावतोय. हे या स्पर्धेचं यश आहे, हे जय दादांचं यश आहे. सर हेच असतं कुर्ल्याचं प्रेम. प्रत्येकाचा वाटा असतो, कारण सर्वांना वाटतं आपल्या कुर्ल्यातल्या खेळाडूने काहीतरी करावं, IPL मध्ये जावं. हेच आहे कुर्ल्यातलं प्रेम. तर या ठिकाणी सन्माननीय दशरथ दादा यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर या षटकामध्ये 2 षटकार आले, होय या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सागर, काही दिवसांपूर्वी मराठीमध्ये चित्रपट आला होता आणि त्यातील एक डायलॉग संजयजी कापरे यांचा खूप फेमस झाला होता आणि तो डायलॉग होता, चुकीला माफी नाही. सर हाच तर आहे क्रिकेटचा खेळ. चुकीला माफी क्रिकेटमध्ये नसतेच. तुम्ही स्पिरिट दाखवा, जिद्द दाखवा, आत्मविश्वास दाखवा, कारण याच लाल मातीनं घडवले तारे सितारे आणि या कुर्ला नगरीत दाखल झालाय. या कुर्ल्यात मध्ये दाखल होतोय सोलापूरचा ब्रँड आहे कृष्णा सातपुते सरांचं. नक्कीच स्वागत असेल. या ठिकाणी येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज. थरार क्रिकेटचा मित्रांनो आपण अनुभवतोय. KPL 2024 पर्व 10वे यशाच्या उंच शिखरावर. येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. स्तब्ध शांतता मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक एन्जॉय करतायत सामना. गोलंदाज आहे प्रचंड दबाव आणि इथे मात्र येतोय फलंदाज. जमानच्या बॅट मधून गगनचुंबी गगनभेदी KPL षटकार. सर काय सांगाल त्या जमान भाई बद्दल? आरोग्य म्हणजे पायाला थोडी इंजरी झाली आहे, परंतु मी कुर्ल्याचा आहे, दाखवून देते क्रिकेट खेळावर प्रेम आहे. जमान भाईसाठी टाळ्या वाजवा, कारण सर KPL मध्ये जमान भाईचा मोठा वाटा आहे. 10 वर्ष त्यांची मेहनत आहे. क्रिकेटवर सारेच प्रेम करतात. शाळेपासून आयुष्यात याच मैदानानं दिलं. याच नेहरू नगरच्या छत्रपती शिवाजी मैदानात आपल्या आयुष्याचे धडे गिरवले. नक्कीच या ठिकाणी सागर या मैदानावरती खेळणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूला आज गौरवान्वित वाटत असेल, कारण इतक्या दर्जेदार, मी म्हणेन आज संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वानं या स्पर्धेची दखल घेतली आहे. 8 तारे सितारे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिले आणि काय कमालीचा खेळ राहिलाय. तर जयदादांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय. जर जमाननं हा सामना जिंकवला 2000 रुपयांचं पारितोषिक आणि सलग 2 षटकारांसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. तर आणखीन एक प्राइज जरूर आलंय. कॅश प्राइजेस भरपूर आहेत. इतके कॅश प्राइजेस आहेत की आता आमचं कॅल्क्युलेटर देखील काम करायचं बंद झालंय. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सर कधी अशी मॅच पाहिली आहे का जिथं सर्वच काही मिळतं? त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट आणि हे फक्त KPL मध्येच तुम्हाला पाहायला मिळालं असेल. नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जाऊया. आणखीन एक जोरदार फटका. व्हॉट अ शॉट. दॅट वॉज द शॉट ऑफ द डे आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आज जमान नावाचं वादळ आलंय. टाळ्या वाजवा सर्वांनी जमान भाईसाठी. आपल्या कुर्ल्याचा सुपरस्टार आहे जमान. तुम्ही जरी टेनिस क्रिकेटचे स्टार असाल, परंतु मी स्थानिक आहे, लोकल आहे. याच मैदानात खेळतोय, दाखवून देतोय. जशी शिवरायांच्या तलवारीला धार होती, आज तशीच फलंदाजीनं आपली धार काढतोय. नक्कीच या ठिकाणी सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलाय. डॉक्टर साहेब आमच्यापर्यंत माहिती देतील. एकूण धावा धावफलकावरती अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक 6 धावांची गरज. येस, पण या ठिकाणी जमान आहे आणि आता मी म्हणतोय की जमान है तो मुमकिन है, क्योंकि ज्या पद्धतीचा खेळ जमाननं केलाय, आज हिरो बनण्याची संधी आहे जमानला. 3 चेंडू 6 धावा. दबाव दबाव प्रचंड दबाव. इट्स अ डॉट बॉल. सर त्या ब्रॅव्होसाठी टाळ्या वाजवा. त्या ब्रॅव्होसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्याचा मारा करतोय. तू तारा है तो मी भी सितारा हूं. दाखवून देतोय, कारण सारे कुर्लाकर आहेत, आपलेच मित्र आहेत. आज दाखवून द्यायचं, जो जीतेगा वही सिकंदर होगा. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर एका विजयानं कोणी सिकंदर होत नाही आणि एका हारनं कोणी हिरमसून जाऊ नये. क्रिकेटचा खेळ आहे. नाण्याला जशा 2 बाजू असतात तसं जय आणि पराजय हा खेळाचा भाग आहे. तुम्ही हा विजय कशा पद्धतीनं घेता आणि तुम्ही या पराभवाला कशा पद्धतीनं सामोरं जाता हे तुमच्यातील कौशल्य आहे. बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागतं, परंतु अपयशानं न खचता तुम्ही पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं उभारी घेता आणि म्हणूनच आपण म्हणतो ना 2 चेंडू शिल्लक 6 धावांची गरज.
इट्स अ जमान शो. इट्स अ जमान शो. वायसीसी वेदांत आज वेदांत नावाची टीम कव्हर करा कृष्णा सरांना. सर्व वायसीसी. चला कृष्णा सरांना. येस. तर विजयाचा जल्लोष डीजे होऊन जाऊ द्या. डीजे होऊन जाऊ द्या. सर कधी पाहिलंय का असं क्रिकेट? हे फक्त कुर्लाकर पाहतात. सारी पब्लिक दिवानी होते